ठीक आहे. आता आपण जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये जॉमेट्रिकल प्रोग्रेशन कधी असते आपण असं बघितलेलं आहे T2/T1 T3/T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट्स. मला काय म्हणायचं आहे कळालं. जर मोठी टर्म डिवाइडेड बाय लहान टर्म आणि अलीकडची टर्म डिवाइडेड बाय अलीकडची लहान टर्म जर डिवाइड केलं कॉन्स्टंट आलं तर ते जीपी असते. ओके. आणि टीएन कसा काढतो a into r ची n-1 where a is first term, r is the common ratio. हे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर चालू करूया. क्वेश्चन नंबर 3 चालू करूया. लिहून घ्या. Which term of GP म्हणजे geometrical progression. Which term of GP 5. Which term of GP is 5 raised to 10 if 5, 25, 125, 625 so on. ह्या जीपी मध्ये क्वेश्चन कसा आहे बघा. ह्या जीपी मध्ये 5 raised to 10 टर्म कधी म्हणजे कितवी टर्म असेल. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी कितवी तरी टर्म असेल ना 5 raised to 10. मग हे कसं व्हायचं. एकदम सोपं. सोल्युशन गिवन सिक्वेन्स इन जीपी मध्ये काय दिलं 5, 25, 125, 625 so on. ओके. जर फर्स्ट टर्म जीपीची फर्स्ट टर्म आपण ए दाखवतो ना a is equal to 5 आणि कॉमन रेशो इज इक्वल टू ही फर्स्ट टर्म झाली. कॉमन रेशो कसं दाखवतो T2/T1 25/5 इज इक्वल टू 5. कॉमन रेशो पण म्हणजे r इज इक्वल टू 5 आणि a इज इक्वल काय 5 आणि 5 raised to 10 but tn म्हणजे nth टर्म but tn is equal to 5 raised to 10 आणि tn 5 raised to 10 दिलाय म्हणजे शेवटची टर्म तुमची 5 raised to 10 असेल किंवा कितवी टर्म तुमची 5 raised to 10 असेल असा क्वेश्चन विचारलाय तुम्हाला. कितवी टर्म 5 raised to 10 म्हणजे tn ही शेवटची टर्म जरी 5 raised to 10 धरली तर आपल्याला व्हॅल्यू मिळते. म्हणजे n काढायचं आपल्याला. थोडक्यात काय काढायचं n काढायचं म्हणजे कितवी टर्म 5 raised to 10 असेल म्हणजे थोडक्यात काय काढायचं आपल्याला n काढायचं. नाउ वी हॅव tn is equal to a into r ची n-1. tn काय असतो a into r ची n-1. then tn म्हणजे 5 raised to 10 a 5 r 5 ची n-1 therefore 5 raised to 10 is equal to 5 ची 1 आणि 5 ची n-1. ओके. आता ह्या वरच्यांची ऍडिशन सुद्धा ह्या दोन्हींची काय करा ऍडिशन करा. 5 raised to 10 is equal to 5 raised to n-1 आणि +1 म्हणजे 5 raised to 10 5 ची -1 +1 केला and base cancel n is equal to 10. Therefore 10th term in GP are 5 raised to 10 म्हणजे 10वी टर्म ही 5 raised to 10 असणार. संपलं. कितवी टर्म जीपी असेल. which term of GP is 5 raised to 10. जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये 5 raised to 10 टर्म कधी असेल. बाकीच्या टर्म तुम्हाला दिल्या 5, 25, 125, 625. गिवन सिक्वेन्स जीपी 5, 25, 125. फर्स्ट टर्म a5 कॉमन रेशो T2/T1 25/5 r5 आणि लास्ट टर्म्स जी तुम्हाला काढायची आहे tn 5 raised to 10. tn is equal to a into r ची n-1. पण काढायची ती टर्म 5 raised to 10 आहे ना. 5 raised to 10 टर्म किती साइडला असेल. then 5 raised to 10 5 n-1 then you are changing values is equal to 5 raised to 10 and is equal to 10. nth term of GP are 5 raised to 10. nth term किती आला GP चा 5 raised to 10. आणि साधा कॉमन सेन्स आहे. हे बघा हा सिक्वेन्स दिसतोय तुम्हाला 5, 25, 125, 725 सॉ. मी काय म्हणते 5 raised to 1, 5 raised to 2, 5 raised to 3,
5 मग 10th टर्म काय असेल 5 असणार ना 1 2 3 4 5 म्हणून 10वी टर्म 5 आहे लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स थोडस वेगळं घेतो मी. For what value of x? Next question number 5. Exercise sequence and series मधला पहिलाच एक्सरसाइज आहे. For what value of x? x ची व्हॅल्यू काय असेल? For what value of x? x ची व्हॅल्यू काय असेल? The terms 4/3 x 4/27 and GB in GB. For what value of x? The terms 4/3 x आणि 4/27 in GP. GP मध्ये x ची व्हॅल्यू काय असेल? ओके सोल्युशन गिवन सीक्वेन्स x काढायचा आहे म्हणजे हे दोन टर्म जीपी मध्ये तर मधला x काय असेल? गिवन सीक्वेन्स in GP are geometrical progression मधला सिक्वेन्स दिला आहे 4/3 x 4/27 so that is a बरोबर 4/3 a म्हणजे t1 then t1 is equal to a is equal to 4/3 t2 is equal to x and t3 is equal to 4/27. But definition of GP geometrical progression ची definition काय? Then t2/t1 is equal to t3/t2. त्या व्हॅल्यूचा कारण दिलेला सिक्वेन्स जीपी मध्ये आहे जीपी त्यामुळे जीपी मध्ये असो ना t2/t1 आणि t3/t2. t2/t1 म्हणजे कोण आहे ना t2 x t1 म्हणजे 4/, t3 4/27 आणि t2 x. मोठी टर्म डिवाइडेड बाय लहान टर्म इक्वल असते तर कॉमन रेशो इक्वल असतो ना. जीपी ची डेफिनेशनच तशी आहे की त्याच्यातल्या कॉमन टर्म्स काय असतात कॉमन रेशो सेम असतो त्यामुळे t2/t1 आणि t3/t2 क्रॉस रेशोज करा x into x square आणि ह्या दोन्हीचा गुणाकार 4/3 into 4/27 x square is equal to 16/81 therefore x square x किती आहे ना 4/9 therefore x is equal to 4/9 संपलं स्क्वेअर काढून टाका ना 4/9 म्हणजे व्हॉट व्हॅल्यू ऑफ x is equal to 4/9 संपलं. दिलेला सिक्वेन्स लिहायचा दिलेला सिक्वेन्स जीपी आहे म्हणजे t1 4/3 आहे t2 x आहे आणि t3 4/3 t1 म्हणजे a डेफिनेशन ऑफ जीपी t2/t1 आणि t3/t2 व्हॅल्यू आपण फाइंड x 2 मार्काला पडेल लिहून घ्या. ठीक आहे. आता थोडंसं अवघड घेतो मी 4 मार्काचे एक्झाम्पल्स घेतो. जरा लक्ष द्या सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये. जरा डेफिनेशन कडे बघा. डेफिनेशन काय आहे t2/t1 t3/t2 जीपी म्हणजे मोठी टर्म वर असते डिवाइड बाय लहान टर्म असते म्हणजे मी असं म्हणू शकतो tn/tn-1 tn मोठा असणार ना इज किंवा tn+1/tn म्हणजे एक मोठी असलेली टर्म्स वर असते n पेक्षा मोठा कोण n+1 n-1 इज इक्वल टू कॉन्स्टंट जीपी मध्ये ह्याचं आन्सर कॉन्स्टंट असतो. मग तर एक तर तुम्ही ही डेफिनेशन पाठ करा किंवा ही करा. मी ही करतो ठीक आहे किंवा ही करा काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यापेक्षा ही लहानच आहे ना. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे 4 मार्काचा लक्ष द्या.
for sequence Tn is equal to 5Gn minus 3 upon 2Gn minus 3. Show that the sequence is a GP. म्हणजे दिलेला सिक्वेन्स जॉमेट्रिकल प्रोग्रेशन्स मध्ये आहे का, दिलेला सिक्वेन्स जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहे का, आणि ऑल्सो फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन रेशो. एक मिनिट हा, शो दॅट आहे म्हणजे ते जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहेच, फक्त तुम्ही शो दॅट करायचा. हा जो सिक्वेन्स आहे तो जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहेच, फक्त तुम्ही शो दॅट करायचा आहे की तो जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. आणि फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो काढा, असेल तर आहेच, कॉमन रेशो काढा. सोल्युशन गिवन Tn is equal to 5 raised to n minus 3 and 2 raised to n minus 3. ओके, हे शो दॅट करायला 3 मार्क असणार आहे. मग एक तर ही डेफिनेशन वापरा किंवा ही वापरा. मी ही वापरतो, Tn प्लस 1 अपॉन Tn, मोठी टर्म डिवाइडेड बाय लहान टर्म. ह्याच्यापेक्षा एक मोठी टर्म कशी असणार, Tn प्लस 1 कसं असणार, म्हणजे n च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, n प्लस 1 कसं होणार, 5G n प्लस 1 मायनस 3 अपॉन 2G n प्लस 1 मायनस 3. इकडे बघा, हे Tn दिलंय तुम्हाला 5G n मायनस 3 अपॉन 2G n मायनस 3. यांच्या ठिकाणी फक्त n प्लस 1 वापरायचा. 5G n प्लस 1 मायनस 3, 2G n प्लस 1 मायनस 3. मी काय म्हणतो लक्षात तुमच्या, फक्त यांच्या ठिकाणी n प्लस 1 वापरायचं, फक्त यांच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, n प्लस 1. Therefore Tn plus 1 is equal to n plus 1 minus 3 n 1 minus 3 minus 2 divided by n minus 1 2G n minus 2. हा Tn plus 1. ओके, आणि हा काय झाला Tn. ठीक आहे. आता सो Tn plus 1 upon Tn, बरोबर आहे का, आपल्याला Tn प्लस 1 अपॉन Tn काढायचं. म्हणजे एक न मोठी असेल तर न्यूमरेटरला लिहितो आणि डिवाइड बाय Tn कॉन्स्टंट येते का बघायचं. म्हणजे हे वर लिहायचं 5Gn minus 2 अपॉन 2Gn minus 2 डिवाइडेड बाय n 5Gn minus 3 अपॉन 2Gn minus 3. हा मोठा आहे. म्हणजे Tn प्लस 1 अपॉन Tn करायचा आहे. हा Tn प्लस 1 वर लिहायचा आणि हा Tn आहे तो खाली लिहायचा. Tn प्लस 1 अपॉन Tn, आन्सर कॉन्स्टंट आलं पाहिजे. देअरफॉर काय आलं, आता क्रॉस सेक्शन करूया. म्हणजे 5Gn minus 2 अपॉन 2Gn minus 2 इंटू उलटून हे वर जाणार 2Gn minus 3 अपॉन 5Gn minus 3. बघा मी काय केलंय, हे असंच ठेवलंय. हे जाताना रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होणार. रिव्हर्स मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार, Tn प्लस 1 अपॉन Tn. हे 5Gn minus 2, हा 5Gn minus 3 बरोबर काय होणार, मायनस n मायनस 3. आणि 2Gn minus 2 आणि हा खाली येताना काय होणार, 2G मायनस n मायनस 3. बघा एकदम सोपा आहे. पहिल्यांदा ह्या दोन्हीचा भागाकार करायचा. मोठी टर्म वर ठेवायची. मोठी टर्म कुठली आहे, Tn प्लस 1. लहान टर्म खाली ठेवायची. लहान म्हणजे कुठली, ही ह्याच्या खाली. परत त्यांचं रिव्हर्स मल्टिप्लिकेशन होणार. 2Gn मायनस 3 वर जाणार, 5Gn मायनस 3 खाली राहणार. आता हे 5 एकत्रित आणलं, 5Gn मायनस 2. हा वर जाताना काय होणार, मायनस. हे n मायनस 2 चा आहे. हे वर जाताना हे जे ब्रॅकेट आहे हे वर जाताना काय होणार, मायनस. आणि हे 2 वर जाताना, हे 2 खाली येताना काय होणार, मायनस. आता वरच्यांची बेरीज करण्याआधी 5Gn मायनस 2 मायनस ना पुन्हा 5G मायनस n प्लस 3. ओके, 2Gn मायनस 2 आणि 2G मायनस n मायनस मायनस प्लस 3.
आता इंडासिसच्या रूल्स प्रमाणे हे मी पुस्तक जागा नसल्यामुळे इंडासिसच्या रूल्स प्रमाणे therefore tn plus 1 by tn is equal to 4 मार्काचं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. वरच्यांची ऍडिशन होणार म्हणजे 5 ची ही n - 2 प्लस मायनस n म्हणजे -n प्लस 3 -n प्लस 3 ह्या वरच्यांची बेरीज होणार. तशी ह्या 2 ची जी पॉवर आहे त्यांची पण बेरीज होणार n - 2 -n प्लस 3. हे सगळं 5 च्या डोक्यावर बसलं पाहिजे. 5 च्या डोक्यावर म्हणजे 5 मोठा काढा त्याचं डोकं आपोआप मोठं होत आहे. 2 पण मोठा काढा त्याच्या डोक्यावर व्हॅल्यू बसते. n - n प्लस n - 3 - 2 1 n - 1 कॅन्सल 3 - 2 1 म्हणजे 2 ची 1 म्हणजे किती आलं आन्सर 5/2. therefore tn plus 1 upon tn is equal to 5/2. is equal to constants किंवा कॉमन रेशो therefore given sequence is in GP given sequence in GP बस दिलेला सिक्वेन्स जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. विषय संपला. काय अवघड आहे काहीच नाही. 3 मार्क. आता त्याच्यावर फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो कसं काढायचं मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी हे तर शोधायला झालं सिक्वेन्स इज इन जीपी त्याला 3 मार्क होते. परत एकदा लक्ष द्या. tn दिलाय 5n - 3 2n - 3. आपल्याला tn प्लस n काढायचं. n च्या ठिकाणी n प्लस 1 द्यायचं. n च्या ठिकाणी रिप्लेस करा n प्लस 1 - 3. इथं पण n च्या ठिकाणी n प्लस 1 वापरा. 1 - 3 - 2 n - 2 1 - 3 - 2. पण ही मोठी टर्म आहे tn प्लस 1 ही लहान आहे. मोठी डिवाइडेड बाय लहान जीपी मध्ये सिक्वेन्स बघताना मोठी डिवाइडेड बाय लहान हे वर राहणार आणि हे खाली येणार. ठीक आहे. आता उलटून गुणू देईल 2n - 3 वर राहणार आणि 5n - 3 खाली येणार. ओके 5n - 2 2n - 3 ठेवा. आता हे 5n - 3 वर जाताना मायनस होणार आणि 2n - 3 खाली येताना काय होणार मायनस. म्हणजे 5 एकत्रित केले तुम्ही 2 एकत्रित केलेले आहेत. ओके वरच्यांची वजाबाकी n - 2 -n प्लस प्लस 3 हे असंच ठेवलंय -n प्लस 3. वरच्यांची ऍडिशन अंडासस रूल्स एरेस्टियम आणि इंटर एरेस्टियम इज इक्वल एरेस्टियम प्लस n हा तुमचा अंडासस रूल्स आहे का. अंडासस रूल्स वरच्यांची ऍडिशन्स इथं काय झालं वरच्यांची ऍडिशन n - 2 -n प्लस 3 n - 2 -n प्लस 3 n कॅन्सल 3 - 2 1 3 - 2 1 5/2 म्हणजे कॉन्स्टंट कॉमन रेशो. therefore given sequence is in GP. मग मला आता सांगा कॉमन रेशो तर डायरेक्टच मिळाला तुम्हाला. हेन्स पॉइंट्स फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो तुम्हाला डायरेक्टच मिळाला. कॉमन रेशो किती मिळाला r is equal to 5/2. आता फर्स्ट टर्म कशी काढायची होता. फर्स्ट टर्म 2 सांगितलं. एक कॉमन रेशो मिळाला तुम्हाला अर्धा मार्क्स आणि फर्स्ट टर्म अर्धा मार्क्स. फर्स्ट टर्म कसं काढायचं नाव 10 is equal to 5n - 3 upon 2n - 3. Put n is equal to 1. t1 is equal to 5n - 3 2n - 3 5 - 2 मग कसा होणार t1 हा 2 वर पाठवा 2 ची 2 आणि हा खाली पाठवा 5 ची 2 t1 is equal to 425. t1 is equal to 4 काही नाही. ही जी व्हॅल्यू आहे tn is equal to 5n - 3 2n - 3 याच्यात n is equal to 1 वापरा. 1 - 3 1 - 3 5 ची -2 5 2 ची -2 2 ची -2 वर जाणार 2 ची 2 हे निगेटिव्ह खाली येणार 5 ची 2 t1 is equal to 425. संपली फर्स्ट अर्धा मार्क. पहिल्यांदा सिक्वेन्स जीपी मध्ये दाखवा आणि जो जीपी मध्ये सिक्वेन्स दाखवताना जी कॉन्स्टंट व्हॅल्यू येते तोच कॉमन रेशो असतो आणि नंतर आपण tn फाइंड करू शकतो. t1 n बरोबर 1 पुट करून दिलेल्या एक्झाम्पल्स हे लिहून घ्या. काही अवघड नाहीये. t1 जर काढायचं असेल तर दिलेला जो सिक्वेन्स आहे 5n - 3 2n - 3 त्यात n बरोबर 1 यूज करा. t1 5 - 3 2 - 3 5 - 2 2 - 2 ते रिव्हर्स करायचं परत
हे 5ची -2 आणि हे 2ची -2 वर जाणार हे 2ची -2 2 ना हे 5 2 ना 4/25 हे लिहून घ्या. दिसते का तुम्हाला? हा थोडंसं इकडं करतो मी म्हणजे दिसेल. ओके आता दिसतंय? हा ठीक आहे. असंच एक होमवर्कला देतो तुम्हाला. तो सिक्वेन्स जीपी मध्ये आहे तुम्ही दाखवायचे 4 मार्कासाठी. तुम्ही सोडवा आणि पर्सनल व्हॉट्सअप माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही सोडवून टाका एक्झाम्पल्स. Tn is equal to 5ची n minus 2 divided by 7ची n minus 3 for the sequence n 5ची n minus 2 n minus 3. Show that the sequence is in the दिलेला सिक्वेन्स जीपी मध्ये आहे म्हणजे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन मध्ये आहे. आणि ऑल्सो फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन रेशो. आणि फर्स्ट टर्म आणि कॉमन रेशो तुम्ही काढा. ऑल्सो फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन रेशो. Tn घ्यायचा n+1 काढायचा nच्या ठिकाणी n+1 प्लस करायचा आणि ह्या दोन्हींचा भागाकार करायचा उलटून गुणायचं. 5 5च्या क्रम एकत्र आणा 2 2 च्या एकत्र आणायचे. इथं 5 5 च्या आणि 7 7 च्या येणार. ठीक आहे. आणि जो काय कॉमन रेशो येईल फिक्स येतो कॉमन रेशो आणि दिलेल्या सिक्वेन्स जीपी मध्ये येतो आणि कॉमन रेशो आणि फर्स्ट टर्म तुम्ही फाइंड करा. ठीक आहे. समजलं नसेल तर अनेकदा व्हिडिओ बघा तुम्ही पॉज करून पण सोपा आहे. ठीक आहे. इथून पुढे राहिलेले एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला बघूया. हे मात्र 3 किंवा 4 मार्काला पडेल.